जगभर सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती विषारी असतात आणि काही बिनविषारी असतात. सापांच्या 3000 अधिक वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यामधील एक म्हणजे नागसाप म्हणजेच कोब्रा, जो मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आढळतो आणि हा साप सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत सर्पमित्र सूरज भारती यांच्याकडून. नाग हा अत्यंत विषारी प्रजातीचा साप आहे. न्यूरोटॉक्सिक नावाचं पॉयझनचा न्यूरोटॉक्सिक हा प्रकार त्याच्यामध्ये भेटतो. आपल्या इथे 4 प्रकारचे विषारी साप आहेत. त्याच्यामध्ये इंडियन स्पेक्टेकल कोब्रा हा आपल्या कॉमनली आपल्या इथं भेटतो. किंग कोब्रा वगैरे आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये शक्यतो क्वचित प्रमाणात महाराष्ट्रामध्ये भेटतच नाही. पाहायला गेलं तर न्यूरोटॉक्सिक प्रकारचं पॉयझन असल्यामुळं ब्लड गोठवण्याचं काम करतो. हा रक्तामध्ये जेव्हा याचं विष पसरतं तेव्हा रक्त गोठलं जातं, श्वसनाचा त्रास होतो. अशा प्रकारे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. फर्स्ट एड ट्रीटमेंटसाठी आपल्याला ज्या ठिकाणी कोब्रा चावलेला आहे त्याच्यावर थोडंसं नॉर्मली पहिले तर आपण दवाखान्यात जाणं योग्य आहे. बट जर ज्या ठिकाणी आपल्याला साप चावलेला आहे 1 फूट मध्ये जाईल असं थोडंसं वरती रस्सी किंवा कापड, जवळ असलेली गोष्ट रुमाल अशा गोष्टीने बांधून तत्काळ त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. अंडे देण्याचा सर मिलन काळ त्यांचा हा प्रामुख्याने जून जुलै असतो. 18 ते 20 अंडे हे देतात. त्यातील क्वचितच पिल्लं जगतात. जेणेकरून जसं 18 मधले 10 पिल्लं जगले जातात, 7-8 पिल्लं हे कमी आरोग्य वगैरे असल्याने ते करतात किंवा ट्रॅव्हल नाही करू शकत, सर्फिंग नाही करू शकत. किंग कोब्राची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? कोब्रा ही सापांची अशीच एक प्रजाती आहे जी त्यांच्या एकूण लांबीच्या 1/3 उंचीपर्यंत उभी राहू शकते. नाग सापाचा प्रजनन कालावधी हा 55 दिवसांचा असतो. नाग साप त्यांच्या प्राणघातक हल्ल्यासाठी ओळखला जातो. या सापाची खास वैशिष्ट्य जसे आहे की त्याचा अनोखा आवाज, घरटे बाण्याची कला, रंग आणि आकार यामुळे तो इतर सापांपेक्षा वेगळा दिसतो. भारतामध्ये नाग साप वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन शेड्यूल 2 कायदा 1972 नुसार जर या सापाला मारतेवेळी एखादी व्यक्ती पकडली गेली तर त्या व्यक्तीला या सापाच्या हत्येखाली शिक्षा होऊ शकते. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकमत, पुणे.